नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण मटारचे पराठे तयार करणार आहोत. आजचे पराठे इतके छान तयार होणार आहेत की यामध्ये जे मी सारण तयार केलेलं आहे ते चवीला इतकं छान तयार होणार आहे की अगदी तुम्ही एकदा काही पराठे करून बघितलेत तर तुम्ही पूर्ण हिवाळाभर हे पराठे आवर्जून करून खाल, इतके हे चवीला छान तयार होतात आणि करायला अगदी साधे सोपे असे आहेत. तर चला मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आता सर्वात आधी काय करायचं, आपण एक ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपण एक मोठी वाटी मटार, हिरवे मटार इथे आपण घेतलेले आहेत. हे आपण अगदी 5 मिनिटासाठी बॉईल करून घेणार आहोत. आपल्याला हे शिजवायचे अजिबात नाही, पण यातला हलकासा जो कचवटपणा आहे तो निघून जायला पाहिजे. आणि यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर मीठ टाकल्यामुळे आपले जे मटारचा रंग आहे तो आणखी खुलून येतो आणि जे सारण आहे त्याचाही कलर छान येतो आणि पराठ्यामध्ये ते सारण दिसायलाही छान दिसतं. त्याच पद्धतीने जो मटारमधला गुळचटपणा असतो तो सुद्धा छान मटारला येतो. तर त्यासाठी इथे मटार असे 5 मिनटं बॉईल करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. तर आता 5 मिनटं मटार छान आपण बॉईल करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे रंग बघू शकता किती छान आलेला आहे. तर आता हे गरम पाण्यामधून आपल्याला लगेचच बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मटार आपले हे थंड होऊ देणार आहोत आपण. तोपर्यंत सर्वात आधी काय करायचं बघा, केव्हाही पराठे करताना कणिक आधी आपल्याला भिजवून ठेवायची आहे. म्हणजे कणिक जितकी छान मुरली जाईल, पराठे तितकेच छान नरम तयार होतात. आता पराठा आपण तयार करताना जे आवरण आहे त्यामध्ये मीठही आपल्याला अगदी व्यवस्थित घालायचं, म्हणजे पराठे रुचकर लागतात खाताना. 2 चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे पराठे छान नरम राहतात. आता मीठ, तेल एकत्र करून घ्यायचं. आपण कणिक आधीच गाळून घेतलेली होती. तर इथे आता काय करायचं आपल्याला, हे जे गव्हाचं पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकत आपल्याला गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं. अगदी आपण चपातीसाठी जसं हे पीठ भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचं. कारण हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत आणि सुरुवातीलाच जर तुम्ही सैलसर असं हे पीठ तयार केलं तर ते मुरल्यानंतर अजूनही पातळ होईल आणि मग त्याचे पराठे पाहिजे तसे येणार नाहीत, पराठे फुटले जातील. तर त्यासाठी चपातीला ज्या पद्धतीने आपण कणिक भिजवून घेतो अगदी तशीच कणिक भिजवून घ्यायची. यामध्ये आता परत थोडंसं पाणी घातलं आणि आता ही कणिक आपण छान भिजल्यानंतर मुरण्यासाठी ठेवणार आहोत. कणिक जितकी छान अशी मुरली जाईल, पराठे तितकेच छान तयार होतात. पराठे कडक तयार होत नाहीत, पराठे कडेने चिरले जात नाहीत. तर आता यावर झाकण ठेवून आपण पुढची तयारी होईपर्यंत कणिकसुद्धा छान अशी मुरली जाते. तर एक छान असा मसाला तयार करू. तर मिक्सरचं छोटं भांडं घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 7 ते 8 काळी मिरी आपण घेतलेली आहेत आणि सुरुवातीला आपल्याला कोरडेच हे बारीक करून घ्यायचे. याची भरडही आपण केली तरीही चालेल. तर बघा, आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या तसंच आलंसुद्धा घालायचं आहे. तर लसूण पाकळ्या सुरुवातीलाच घातल्या असत्या तर मिरी आपण घातलेली आहे ती व्यवस्थित बारीक झाली नसते. 5 ते 6 मोठ्या लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या पाणी न टाकता आपण बारीक करून घेतलेलं आहे बघा इथे. पाण्याचा अजिबातही इथे कुठेही मी वापर केलेला नाही. आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात जे आपण मटार बॉईल करून घेतलेले आहेत ते बारीक करणार आहोत. तर मटार आपल्याला जास्तही बारीक करायचे नाही, कारण त्यामुळे मग सारण ओलसर राहतं आणि जास्तही बारीक असे जे मटार आपण करून सारण करतो ते पराठे तेवढे खायला चांगले लागत नाहीत. तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण मटार बसले. आता मी बारीक करून घेते. तर मटार बारीक करतानाही पाण्याचा वापर केलेला नाही. तर बघा, छान मटार मी बारीक करून घेतलेले आहेत, पण अगदीच याचा लगदा करायचा नाही. आता हे सुद्धा एका भांड्यात काढून घेते आणि आता सारण तयार करायला घेऊ. तर आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे, अर्धी पळी एवढंच. जास्त सारणासाठी तेलही वापरायचं नाही, कारण तेलकट सारण जर केलं तर पराठेही तेलकट होतात. यामध्ये आपण पाव चमचा मोहरी आणि अगदी 2 चुटकी एवढा हिंग घातलेला आहे आणि आपण जे तयार मसाला केलेला आहे, बडीशोप, जिरे आणि हिरवी मिरची, लसूण टाकून तो मसाला घातला मी. आणि आता हिरव्या मिरच्या कच्च्याच होत्या, लसूणही कच्चाच होता. त्यामुळे आपण हा जो मसाला घेतलेला आहे करून तो छान परतून घ्यायचा.
कारण यामधलं सर्वच साहित्य कच्चंच होतं. त्यामुळे हे सर्वच आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण पाव टीस्पून एवढी हळद आणि 1 चमचाभर धना पावडर घातलेली आहे. आता पाव चमचा एवढं काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. तर तिखट आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि कसुरी मेथी हातावर छान मी अशी बारीक करून यामध्ये घातलेली आहे. कसुरी मेथीमुळे आणखीनही स्वाद वाढतो. इथे मी या सारणामध्ये कांदा अजिबातही घातलेला नाही. कारण कांद्याचे पराठे तेवढे आमच्या इथे आवडीने खाल्ले जात नाहीत. त्यासाठी मी इथे यामध्ये कांदा वापरलेला नाही. आता यामध्ये आपण जे मटार बारीक करून घेतलेले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत. तुम्ही यामध्ये चाट मसाला, आमचूर पावडर, लिंबाचा रस घालू शकता, पण इथे मी तेही वापरत नाही. कारण पराठे तसेच खूप छान लागतात. तर त्यासाठी मी यामधलं काहीही वापरत नाही. तर आता आपण यामध्ये जे मटार घातलेले आहेत ते छान आपल्याला सारण आहे ते मोकळं करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, सारण जर ओलसर राहिलं तर जे आपले पराठे आहेत ते पराठे फुटले जातात. ते पराठे लाटताना व्यवस्थित असे लाटले जात नाहीत आणि भाजतानाही पराठे फुटले जातात. त्यासाठी सारण छान व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं. आता बघा, हे सारण आपण छान असं परतून घेतलेलं आहे. आता पराठ्यांची चव आणखीनही वाढावी यासाठी यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे. तो खिसणीवर आपल्याला खिसून यामध्ये घालायचा आहे. एकदा मटारच्या पराठ्यामध्ये बटाटा वापरून बघा तुम्ही. चवीला पराठा खूपच छान तयार होतो. आता आपण जो बटाटा घातलेला आहे तो सुद्धा सारणामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचा. आपण सुरुवातीला बटाटा यामध्ये खिसून घातलेला नाही, कारण जे मटार आपण घातलेले होते ते आधी छान आपण मोकळे करून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला यामध्ये बटाटासुद्धा याच पद्धतीने परतून घ्यायचा. असं एकसाथच साहित्य न टाकता एक एक करून टाकायचं, म्हणजे सारण व्यवस्थित परतल्या जातं. आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण घातली. तर आता मीठसुद्धा छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सारणामध्ये मीठ व्यवस्थित आहे की नाही ते एकदा चेक करून बघायचं. कारण पराठ्याच्या आवरणात तसंच पराठ्याच्या सारणातही मीठ जर व्यवस्थित असेल तर ते पराठे खायला रुचकर लागतात. किंवा मीठ जर कमी झालं असेल तर ते पराठे खायला तेवढे चांगले लागत नाहीत. तर इथे मीठसुद्धा आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे. आणि आता सारण हे आपण थंड करून घेणार आहोत. तर आता आपण कणिकसुद्धा बघूया आपली कशी छान मुरल्या गेलेली आहे की नाही. तर ते सुद्धा दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, अर्धा चमचा तेल या कणकेवर टाकलं आणि तेच हाताला सुद्धा लावून घेतलं. आणि आता कणिक आपण फक्त मिनिट ते अर्धा मिनिटासाठी छान अशी तिंबून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता कणिक छान अशी मुरल्या गेलेली आहे. आणि कणिक जितकी छान मुरल्या जाईल तिला तितकाच छान ताण येतो आणि कणिक जी आहे ती छान लांबल्या जाते. पराठेही आपल्या लाटताना छान पातळ असे लाटल्या जातात. तर इथे सारणसुद्धा थंड करून घेतलेलं आहे पराठ्यांना लावण्यासाठी. वरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता एक गोळा काढून त्याचा आपण पराठा तयार करणार आहोत. तुम्ही असे 2-3 पराठे एकसाथही लाटून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही भराभर भाजून अगदी गरमागरम पराठ्याचा आनंद घेऊ शकता. तर आता काय करायचं बघा, गोळा जो घेतला त्याला गव्हाचं पीठ लावून घेतलं आणि आता आपल्या बोटाने आणि अंगठ्याने त्याची छान अशी वाटी तयार करून घ्यायची. अगदी आपण पुरणपोळी करतो त्याच पद्धतीने. आणि आता आपल्याला या वाटीमध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आहे. छान गच्च असं सारण भरायचं, म्हणजे पराठा छान कडेपर्यंत सारण जातं आणि चवीलाही छान लागतो. तर आता बघा, अंगठ्याच्या मदतीने सारण आतमध्ये लोटायचं आणि बोटाने आपलं जे गव्हाचं पीठ आहे, म्हणजेच आपली जी कणिक आहे ती वर लोटायची. असं करत आपल्याला पूर्ण ही जी वाटी आहे तिचं तोंड बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण बाहेर निघायला नको आणि पराठा फुटायला नको. बघा, इथे आता हा गोळा तयार झालेला आहे करून. आता याला परत आपल्याला गव्हाचं पीठ लावायचं. पण पराठा लाटताना फार जास्त गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नाही. कारण पराठा भाजताना गव्हाचं पीठ हे तव्यावर थोडं काळपट होतं आणि पराठ्याचा रंगही मग काळपट येतो आणि चवही चांगली लागत नाही. आता काय करायचं, असं बोटाने पूर्ण हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सारण कडेपर्यंत पसरतं. आणि वरून थोडं थोडं पीठ लावत आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा. सुरुवातीला पराठा मध्यभागी न लाटता असा कडेने लाटत न्यायचा, म्हणजे पराठा आकारही घेतो आणि पातळही होतो. बघा किती छान कणिक आपली मुरल्या गेलेली आहे. पराठा अगदी सहज लांबला जात आहे. म्हणजे तुम्ही
जितका तुम्हाला पातळ हवा असेल तितका तुम्ही पराठा हा पातळ लाटू शकता. बघा हा पराठा लाटून झालेला आहे. तर आता आपण हा भाजूनसुद्धा घेणार आहोत. तर त्यासाठी इथे तवा गरम करून घेतलेला आहे. त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं. कारण सुरुवातीचाच पराठा असल्यामुळे तव्याला जर तेल लावलं नाही तर पराठा चिटकून बसतो. त्यासाठी तेल लावणं खूप गरजेचं आहे. आणि आता पराठा भाजत असताना गॅसची स्पीड केव्हाही मोठी ठेवायची. म्हणजे पराठा वातळ होत नाही आणि भराभर तो पराठा आपल्याला आलटून पालटून भाजून घ्यायचा. तर इथे आपण हा पराठा छान पातळ असा लाटून घेतलेला आहे. त्यामुळे त्याला भाजायला वेळ लागत नाही. आणि पराठे म्हटलं तर त्याला तेल, तूप हे आलंच. तुम्ही तूप, तेल जे आवडत असेल ते लावू शकता. पण थंडीचे दिवस असल्यामुळे याला तेलच लावायचं. कारण तूप हे लगेचच गोठलं जातं आणि मग पराठेही कडक तयार होतात. जर तुम्हाला गरमागरमच खायचे असतील तर मग तुम्ही साजूक तूपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता. पण इथे मी तेलाचाच वापर केलेला आहे. आणि आता बघा छान यावर असे सोनेरी डाग पडू द्यायचे. आणि बघा आपला हा पराठा अगदी तयार झालेला आहे. गरमागरम असेच पराठे ताटामध्ये घ्यायचे. अगदी काहीच नसलं तर तुम्ही बटर किंवा तेलासोबतही खाऊ शकता. बघा दुसराही पराठा मी भाजून घेतलेला आहे. तर असंच करत मी पराठे करून घेते आणि दाखवते तुम्हाला. बघा ते तिसराही पराठा मी भाजून घेतलेला आहे. तर इथे पुदिन्याची चटणी, दही तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यासोबत घेऊ शकता. इतकी हे चवीला छान लागतात आणि काहीच नसेल तर बटर तर मग आहेच. तर मंडळी तुम्हीसुद्धा या थंडीमध्ये गरमागरम असे मटारचे पराठे करून बघा. एक वेगळ्या पद्धतीचं सारण आणि चव म्हणाल तर अप्रतिम.